नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पाठराखीने नवी कोरी मालिका आपल्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच काही कलाकार आज आपल्या सोबत आहे. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे आहात सगळे? उत्तम कमाल. कसं वाटलं आज एवढा छान छान दिसतोयस तू पण. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ना, आता आज आम्ही सगळे कॅरेक्टर्सच्या म्हणजे कपड्यांपेक्षा जरा वेगळे आम्ही एकमेकांना भेटतोय. तर एवढे एकतर सुंदर दिसतायत या सगळ्या, आणि तूही खूप सुंदर दिसतोयस. अरे सगळे छान दिसतात. तर बोल. तर आम्ही आणि खूप चांगला योग आणि खूप चांगला कार्यक्रम झाला, तर त्याबद्दलही खूप आनंद होतोय. आणि स्टार प्रवाहाचे आम्ही सगळे खूप ऋणी आहोत आणि आभार मानतो की ही संधी दिली आहे. आणि पाठराखीण ही खूप कमालीची स्टोरी लोकांसमोर येणार आहे, तर मजा तर येणारच आहे. येस येस, नक्कीच. बरं, नवीन मालिका येते, नवीन काय ना काय करायला मिळतं, आपला नवीन रोल असतात. तर प्रत्येकाच्या तुम्ही मला रोल बद्दल सांगा की तुम्ही या मालिकेत नक्की काय काय करणार आहात, तुमच्या रोल बद्दल सांगा. तर सूर्यवंशी हे नाव घराघरात आता फिरतंय, पण 1 जून पासून सूर्यवंशी हे जे नाव फिरणार आहे ते खूप वेगळ्या प्रकारे फिरणार आहे. कारण की पाठराखीण या सिरियल मध्ये सूर्यवंशी घरातला मोठा मुलगा म्हणजे आलोक सूर्यवंशी आम्ही हे पात्र मी साकारतोय. आणि आलोक मला तरी वाटतं की खूप दिवसांपासून मी थांबलो होतो की असा कुठल्या प्रकारचा एक रोल यावा ज्याच्यासाठी मला कॅमेरा पुढे जेवढी मेहनत करावी लागते त्याच्यापेक्षा जास्त कॅमेरा मागे त्याची मेहनत करावी लागते त्या प्रेपरेशनसाठी. तर कारण की खूप अजिबात सोपं कॅरेक्टर नाहीये, खूप कठीण आहे. कारण त्या आलोक काही गोष्टींमागे ज्या प्रकारे रिॲक्ट होतो आणि ज्या प्रकारे तो शांत होतो काही गोष्टींमध्ये, तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. ते नेमकं काय आहे, त्या गोष्टी कुठल्या आहेत, त्या गोष्टी आहेत का कुठली व्यक्ती आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पाठराखीण ही सिरियल बघावीच लागेल. आणि तुम्हाला आलोक हा म्हणजे तुमच्या डोक्यात प्रश्न तर नक्कीच पाडेल आणि प्रेम पण करायला लावेल, त्याची खात्री देतो. आणि आलोक बरोबर एक त्याचा नेहमी त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा जो असतो त्याचा भाऊ, तो म्हणजे माझा ऑफस्क्रीनही मस्त जवळचा भाऊ. थँक्यू शुभंकर. डायरेक्ट मुद्द्यावर येतो. मी आरव सूर्यवंशी ही भूमिका साकारतोय या मालिकेत. हा आलोकचा धाकटा भाऊ आहे आणि प्रत्येक घरात आपल्या सगळ्यांबरोबर ना अशी एक व्यक्ती असते की जी ना सगळ्याची अशी मोठ बांधून ठेवते कायम. येस, कायम सगळ्यांचे स्वभाव, सगळ्यांच्या गोष्टी सगळं समजून घेऊन त्यांना कायम बांधून ठेवणारा असा हा आरव सूर्यवंशी आहे. आणि जसा जसा प्रवास पुढे घडत जाईल, जसं तुम्हाला तो दिसत जाईल, तुम्हाला कळेलच की तो कसं ते बांधतोय नेमकं. तर हा उलगडा तुमच्यासमोर होईलच. आणि खूप आनंदी आहे मी की या मालिकेचा भाग होता आलं. आणि निगेटिव्ह भूमिकांसाठी मला प्रेक्षक ओळखतात, पण बऱ्याच दिवसांनी मी एक पॉझिटिव्ह भूमिका मी करतोय आणि एक्साइटमेंट आहेच आहे. शुभंकर आहे बरोबर, आदितीताई आहेत, प्राजक्ता, गौरी आणि मितालीताई. मी नाव विसरतोय कारण की असं सांगतो मी सांगतो का विसरतोय. अजून मी शूटिंग चालू नाही केलंय अर्थातच, पण म्हणून मला अजून ती नावं बसायला जरा अवघड जाते. मी प्रामाणिकपणे मान्य करतोय, पण खूपच एक्साइटमेंट आहे. आणि हा प्रवास मजेशीर असणार आहे. आणि खात्री आहे महत्वाचा स्लॉट पण आहे 9 वाजताचा, जो टेलिव्हिजन विश्वात खूप महत्वाचा पण मानला जातो. त्याच्यामुळे खूप मोठी जबाबदारी आमच्या सर्वांवर, आणि ही आम्ही आपापल्या परीनं आपापल्या मेहनतीनं आम्ही सांभाळू शकू असा आत्मविश्वास पण आहे. सो येस, नक्की बघा 9 वाजता पाठराखीण स्टार प्रवाहावर 1 जून पासून. मी आदिती देशपांडे म्हणजे सुलक्षणा सूर्यवंशी यांची भूमिका करते. एक बिझनेस वुमन आणि आई, म्हणजे आलोक आणि आरवची आई. ही मला असं वाटतं की माझी खरी ओळख आहे. तिची तारेवरची कसरत आहे की ती बिझनेसही कसा सांभाळते आणि तिच्या मुलांना कसं सांभाळते. ती असं वाटतं आपल्याला की तिचं जग म्हणजे तिचा व्यवसाय आहे, पण तिचं सगळं जग, तिची 2 मुलं आहेत, ती जगते
जगतेय ती आपल्या मुलांसाठी जगतेय. तर आमचं हे जे नातं आहे आणि मग माझे दोन सुना घरी आल्यानंतर आमचं नातं कसं असणार आहे हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघा पाठराखीण. आणि मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा ऑफ स्क्रीन पॉझिटिव्हिटी असते ना ती ऑनस्क्रीन आपल्याला दिसते आणि ती आमच्यामध्ये अगदी 100% आहे. आम्हाला खूप मजा येते काम करायला. ही दोन्ही माझी मुलं सतत काही ना काही हे करत असतात, चाळे मिस्चिफ करत असतात मागे. पण मला खूप आवडतंय. तुम्ही आमची मालिका बघा पाठराखीण 1 जून पासून रात्री 9 वाजता. वाट बघतोय. बापरे, नाही एवढं नाही. नमस्कार. पाठराखीण या मालिकेमध्ये मी प्राजक्ता नावाची भूमिका साकारते आहे. 1 जून पासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. प्राईम टाईमवर येते. 9 वाजता ही मालिका सगळ्यांना बघायला मिळणार आहे. अगदी काही दिवसातच मालिका सुरू होतीये. प्रोमोज व्हायरल झालेले आहेत आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. म्हणजे लोक एक्सायटेड आहेत. आम्हाला सुद्धा विचारतायत की काय स्टोरी आहे, कशी आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत असे. सो असे जेव्हा रिस्पॉन्सेस येतात ना तेव्हा खूप छान वाटतं. आणि नो डाऊट आम्ही खूप पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये, खूप चांगल्या टीममध्ये, खूप चांगल्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करतोय. त्यामुळे सगळं असं छान जुळून आलंय. आणि आम्ही सुद्धा आता खरं तर प्रतीक्षित आहोत की जेव्हा ही टेलिकास्ट होईल तेव्हा लोकांचा किती छान प्रतिसाद त्याला मिळतोय. कारण खूप वेगळी गोष्ट आहे. पाठराखीण नावाची मालिका म्हणजे 2 बहिणींची गोष्ट आहे. त्यांच्यातलं किती छान बॉन्डिंग आहे ते दाखवलेलं आहे. एक छान बिनधास्त आहे, एक छान फॅमिलीला धरून इमोशनल आहे. प्रत्येक सिच्युएशन मध्ये काहीतरी पॉझिटिव्ह व्हावं, कोणाचं मन दुखावलं जाऊ नये अशी माझी भूमिका आहे. आणि ती तिच्या बहिणीच्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभी राहणारी आहे. सो जसं की तुम्ही आता प्रोमोमध्ये बघितलंच. आणि जेव्हा आरव तिच्या आलोक दोन्ही भाऊ खरंच प्रेमळ आहेत. पण दोघांची नावं ए वरूनच आहेत. पण आलोक जेव्हा प्राजक्ताच्या आयुष्यात येतो तेव्हा काय गोष्टी घडतात तर ते प्रेक्षकांना थोड्याच दिवसात बघायला मिळणार आहे. पण खूप छान स्टोरी आहे, खूप छान स्क्रीन प्ले आहे, फॅमिली ड्रामा आहे. तसंच यंगस्टर्ससाठी सुद्धा ही मालिका बनवली गेलेली आहे. त्यामुळे आम्ही तर खूप छान उत्साहात काम करतोय. आता सध्या तर खूप गरमी आहे. त्या गरमीमध्ये म्हणजे उष्णता आहे तर त्या उष्णतेत सुद्धा आम्ही शूट करतो आहोत. आमच्या जे काही निर्माते आहेत, सुचित्राताई असेल, सोहम असेल, यांचा सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे गेले कित्येक दिवस ज्या प्रोजेक्टवर आम्ही मेहनत घेतोय तर तो आता खरं तर आमचा, मी असं म्हणेन की आमचा अभ्यास झालेला आहे. आता परीक्षा जवळ आलेली आहे. त्यामुळे आता रिझल्ट लवकरच लागेल आमचा. 1 जून रिझल्टची वाट बघतोय आम्ही. सो माझ्यासाठी तर खूप महत्वाची भूमिका होती. कारण खूप मेहनत घेतली मी या रोलसाठी. म्हणजे डाएट, फिटनेस, या सगळ्या गोष्टी, खूप गोष्टींचा त्याग म्हणा किंवा कारण ते तर काही ठरलेलंच असतं प्रत्येक लीड रोल जे करतात त्यांच्यासाठी. आणि सगळ्यांनीच खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे आम्ही सगळेजण खूप डाएटवर आहोत. बरोबर ना? बिचारा पण खरंच खूप मेहनत आहे. आणि आता अरे यार मी बोलते आणि कॅमेरा बघा बरं. नाही तुझ्याकडे. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जशी तुम्हाला आता आमच्यामध्ये मजा मस्ती आम्ही करताना दिसतोय तशीच ऑफ स्क्रीन सुद्धा आम्ही करतो. त्यामुळे खूप छान काम आमच्याकडून होतंय आणि ते नो डाऊट प्रेक्षकांना आवडेल. सो नक्की बघा 1 जून पासून 9 वाजता पाठराखीण. गौरी, तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टर? माझी पहिलीच सिरियल आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे, नर्वस पण आहे. आणि माझं भाग्यश्री कॅरेक्टर करतेय ते
फुल ऑफ लाईफ आहे ती, म्हणजे बिनधास्त आहे, कुटुंबावर खूप प्रेम करते, सगळ्यात जास्त प्रेम प्राजूवर करते आणि तिला कोणी नडलं तर ती काही खरं नाही. हा, ती पाठराखीणी सारखी एकदम येस, खंबीर असते. 100%. आणि आम्ही रिअल लाईफमध्ये पण तशाच होत ॲक्च्युली. पण एक्सायटेड आहे खूप. आणि स्टार प्रवाहाला थँक्यू सो मच. सोहम प्रोडक्शन आहे, सोने पे सुहागा टाईप, आणि छान वाटतंय. राधातन, तू आत्ताच बोललीस की तुझी पहिली सिरियल आहे. सो जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं किंवा आलं की या सिरियल मध्ये आपल्याला फर्स्ट टाइम काम करायचंय, तेव्हा तुझी एक्साइटमेंट काय होती? मला ॲक्च्युली खूप वर्षापासून सिरियल करायचीच होती, कारण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तो. मी मूवीज केलेत, नाटक केलंय, Yes. पण हे एक वेगळं जग असतं आणि मला ते एक्सपिरियन्स करायचं होतं. आणि मला जेव्हा ऑडिशनसाठी फोन आला, मी ऑडिशन दिलं आणि ती प्रोसेस सुरू झाली. तर छान वाटतं आता ॲक्च्युली रोज तेच कॅरेक्टर करायचं, कारण मूवीमध्ये आपल्याला एक कॅरेक्टर 3 तास बरोबर. पण दाखवतो प्रेक्षकांना, पण हे आपल्याला रोज ते कॅरेक्टर त्यांना तेवढंच पोहोचवायचं आहे. आणि मला वाटतं भाग्यश्री आवडेल. नक्कीच आवडेल. नक्की. थँक्यू सो मच. ताई, तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? नमस्कार. मी या सिरियलमध्ये चारुलता वैद्य नावाचं कॅरेक्टर प्ले करते. जनरली ते आता जो प्रोमो आलाय त्याच्यावरून लोकांना खूप असं वाटतं की ही इतकी निगेटिव्ह का आहे, इतकी रागीट का आहे, पण त्याच्या मागे काहीतरी एक पार्श्वभूमी आहे जी या मालिकेमार्फत हळूहळू तुम्हाला ते उलगडत जाणार आहे. ते कोडं का आहे असं आहे. ती अतिशय प्रेमळ आई आहे तसं पाहिलं तर. तिला आपल्या मुलीची प्रचंड काळजी आहे आणि ती अजिबातच कुठल्याही अँगलनी निगेटिव्ह शेड तर नाहीच. एक प्रिय आई असंच ते कॅरेक्टर आहे. आईची काळजी. आईची काळजी आणि अत्यंत काळजी असल्यामुळे तिच्याकडून ज्या गोष्टी रिॲक्शन मध्ये येतात त्याच आहेत. सो खूप वर्षांनी मी स्टार प्लसवर येतेय, त्याबद्दल स्टार प्रवाहावर, त्याबद्दल स्टार प्रवाहाचं खूप खूप आभार. सोहम बरोबर पहिल्यांदा काम करतेय, ती एक वेगळी मज्जा आहे. सो छान वाटतंय की आता परत एकदा या मार्फत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत. खरंच खूप छान वाटलं सगळ्यांशी गप्पा Thank you, मारून. thank परत you. नवीन सुरुवात करताय, सगळ्यांना ऑल द बेस्ट. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? 1 जून. सांगा. आम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की सगळे बघा पाठराखीण 1 जून पासून रात्री 9 वाजता.